नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत? मी स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ परत घरातून स्टार्ट करतोय. त्याचं कारण असं आहे की टेंट, त्याच्यानंतर कॅम्पिंगच्या लाईट्स आणि हेल्मेट, ट्रायपॉड, बंजी कॉर्ड्स, त्याच्यानंतर हा नवीन मोबाईल माउंट, एवढं सगळं घेऊन का चाललो आहे? तर होय, कॅम्पिंगला चाललो आहे आम्ही. आणि लोकेशन तुम्हाला टायटलमध्ये आणि थंबनेलमध्ये कळालेच असेल, तरी पण सांगतो. चाललो आहे आम्ही भाटघर डॅमला, जो भोर शहराजवळ आहे. तर फर्स्ट टाईम आमच्यातलं कोणच नाही, म्हणजे भाटघर धरणाजवळ कोणच नाही गेलेलं. भोरला मी जाऊन आलो आहे, खूप वेळा गेलो आहे, पण भाटघर धरणावर कॅम्पिंग फर्स्ट टाईम होतं आहे. तर बघूयात हा एक्सपिरियन्स कसा होतो आहे. लास्ट टाईमचा जर आपण बघितला असेल तो ब्लॉग कॅम्पिंगवाला लोणावळ्याच्या तिथला, तो तर एकदम भयानकवाला आमचं कॅम्पिंग झालं होतं. तर लेट्स सी तसा एक्सपिरियन्स नको यायला आणि सगळं स्मूथमध्ये व्हावं. नवले ब्रिजला पोहोचलो आम्ही आणि ऋषिकेश काळेने 15 मिनिटं लेट केलाय. जया आपला येऊन थांबला. जयू, चेहरा दाखव रे जरा. एक तास झाले येऊन थांबलाय तो आमच्यासाठी. ट्रॅफिक खूप आहे रस्त्याला. असा पूर्ण सेटअप आहे. 6 जण आहे टोटल आणि 2 टेंट. आता कसे लोक बसणार आहेत काय माहिती. A few moments later. उन्हाळ्यातली राईड आहे तर उसाचा रस पिणं गरजेचं आहे. आता सोबत कोण कोण आहे हे दाखवतो. तर सौरभ गोंजारी 2000 वर्षानंतर परत एकदा ब्लॉगमध्ये आलेले आहेत. नेहमी मागच्या कॅम्पिंगच्या व्हिडिओला पण त्यांनी आपल्याला प्रॉपर चंदन दिला होता, पण यावेळी ते आलेले आहेत. खूप छान वाटतंय. आणि महान काय म्हणतात त्याला, इंस्टाग्रामवर 30 डेज चॅलेंज कंप्लीट केलेले. पण कळशीत कार्यक्रम झालेला आहे त्यांचा चांगला. त्यानंतर वैतागलेला मेंबर जयू हाय कर ना. त्यानंतर शिवराज आणि शुभम केंद्रे, एवढे आम्ही 6 जण आहे. रस पिऊन जस्ट आम्ही पुढे आलो आणि या साईडला इंगवली गाव आहे, दिसतोय का मस्त असा नेकलेस पॉईंट. हा नेकलेस पॉईंट इंगवली गावाजवळ भोर तालुक्यामध्ये आहे. जर तुम्ही पुण्यावरून भोरला जात असाल तर तुम्हाला वाटेमध्ये हा नेकलेस पॉईंट दिसतो. ऋषालय माग आहे अजून. अरे म्हटलं ऋषासाठी थांबायचं का? काय करतोय तो? हां बरं, जाऊ पुढं. रस्ता बघ, मॅप आहे त्याकडं. चला. बसरापूर गावात आलो आम्ही. भोरच्या आधी टर्न लागतो राईट साईडला, तिथं भोलावडे गाव आहे, एचपीचा पेट्रोल पंप येतो. आणि त्यानंतर हे बसरापूर. आता आपल्याला इथून आत जायचं इकडं मंदिराजवळून खाली. मॅपवर तर मला हेच दाखवते काय समोर. बघूया आता रोड कुठून कसं. धरणाकडे जायला इकडनं नाही का? जाईल ना? ओके, धन्यवाद. यू मॅप वरून सरळ रस्ता होता.
Let's do the adventure, guys! Adventure, माझे लाडके adventure. न टाकू का? न टाकू? कसं धरण? मस्त निळं निळं पाणी. अरायव्हिंग मॅप सांगतोय अरायव्हिंग. दिसतंय का तुम्हाला? मॅप बॉईज. कसं आहे कॅम्पिंग लोकेशन? फर्स्ट टाइम आले पण शोधून काढलं का नाही? नाद लागतो याला. What a location, guys. What a location. Can you see this? Awesome. शिवराज एकटाच, बाकीचे कुठे आहेत? बंद करा, पेट्रोल गळती होती आमच्या गाडीतनं. हो, गँग पण आलेले. जयू एकटाच कसा काय? ब्लॉगर सगळ्यात लेट आलाय तुम्ही. ब्लॉगर नाही, इंस्टाग्रामर. पोहोचलोय आम्ही खरं इथं. मस्त असा व्ह्यू आहे, तुम्ही बघितलं मागच्या शॉटमध्ये. आणि आता रेकी करतोय आम्ही जागेची की रात्री आम्हाला टेंट कुठं लावायचं, जेणेकरून पाणी पण जवळ राहील आणि वाऱ्याचा जास्त त्रास नाही आणि जागा पण सपाट पाहिजे. कारण प्रिव्हियस इन्सिडेंटमधनं आम्ही खूप काही शिकलो आहे. कॅम्पिंग कशी करायची, कशी नाही करायची. त्यानंतर आमच्याकडे एक एक्सपिरियन्स माणूस आहे. किती कॅम्प केले तुम्ही? आता खरं सांगा, कशात स्काउट गाईडला होता काय? नाही, आसपास गावामध्ये, त्याच्यानंतर बाहेर सगळं असं मिळून 50 झालं. अरे वा, एवढा एक्सपिरियन्स. म्हणजे सगळं टेंट बिंट तेच लावणार आहेत आता. काय टेन्शन नाही आम्हाला. जर इथं लावलं, शिवराज जागा दाखवतोय इथं, माझं पण मन इथंच करतं आहे. कारण थोडीशी हिरवळ आहे, तर खाली झोपताना काही त्रास नाही होणार. आणि पाठीमागं मंदिर आहे, समोर असा व्ह्यू. इकडं हे होतं, मग सनराईज इकडनं होईल. सनराईज इकडनं. टेंट तयार. सनसेट झालाय मस्त. गाड्या इकडं पार्क आहेत, हे व्हिडिओ शूटचं. आणि मस्त कॅम्पिंग इथं जवळ, एकदम पाण्याच्या जवळ नाही लावलं, कारण तो स्लोप होता. तुम्हाला मगाशी जागा दाखवली तिथंच आहे. इकडं मस्त गप्पा गोष्टी चालल्यात. पाणी संपलंय आमचं.
गप्पा गोष्टी चालल्यात त्या अशा कॅमेऱ्यात घेण्यासारख्या नाहीत, त्यामुळे यांना पॉज केले, पॉजचं बटन दाबले. या रस्त्याने आतमध्ये आलो आणि याच्या पलीकडे बोर, तर आम्हाला खाण्याची सोय तिकडे केली पाहिजे. फ्लॅश लावलाय मी. सगळे लोक निघून गेले जे दिवसा आले होते. सनसेट झाला, अंधार पडलाय तर सगळे निघून गेले. फक्त दोघं तिघ आहेत आतमध्ये. मी बी जाळ टाकायचं चाललंय माशांसाठी. आता खरी मजा आहे आणि खरं ॲडव्हेंचर आहे. इकडं आमचं टेंट, तिघं जण बाहेर गेलेत सामान आणायला. नंतर आम्ही जेवण आणायला जाणार आणि असं सगळा निरभ्र काळोख. रात्री 7:30-8च्या सुमारास आम्ही चिकन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी घेण्यासाठी आलो. बिलाल या दुकानामधून आम्ही चिकन बिर्याणी आणि नक्षत्र या हॉटेलमधून आम्ही दाल खिचडी घेतली. पूर्ण अंधार झाला आहे. जेवण घेऊन आलो मग अशी सिटीमधून आणि मस्त बॉनफायर केले. इथं पाणी आणि बॉनफायर, टेंट्स. ये आपली कॅम्पिंग लाईट लागलेली आहे. कॅम्पिंग लाईट कशावर अडकवली? ट्रायपॉड. यू मस्त विषय. इकडं आता जेवण चालू होते. कॅमेऱ्यावर घाण आहे का माझ्या? कधी खायच्यात तुला भजी? बोल. मस्त दिसते रे. आता नंतर कधी खात काय झालं आता म्हटलं नाही ते मी बसलो. जेवायला घेतलेले आहे आम्ही छानपैकी. व्हेजवाले तिघं जण आहेत, नॉनव्हेजवाले वेगळे बसलेत. आम्ही व्हेजवाल्यांना वेगळं बसवतो, आमच्यात बसवत नाही. रस्सा मस्त. बोल ना जयवर्धन. तुम्हाला आहे ना तुमचं संपले. ह्या दोघांनी अजून खाल्लेली पण नाही. तुम्ही घेतली, तुला घेतलं काय पाहिजे? सुरुवात नाही अजून आमची. इकडं भजी आहेत. प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की पाकिस्तान मधला जो गाझी हे का बंदर ते पाहिजे त्यांना. काय गुजरातच्या वरून वरच्या साईडला आहे. कराची पोर्ट आहे आणि अजून कराची पोर्ट क्वादर हा. डायमंड पर्ल का काहीतरी आणि इंडियाचं डायमंड नेकलेस असं काहीतरी आहे. इंडिया पण काही शांत बसणार नाही बाबा. इंडियानं आणि फिलिपिन्स त्यां- बरोबर इंडोनेशिया बरोबर चांगलं हे करायला लागलं. आणि त्यांना सगळ्यात मेन गोष्ट पाहिजे काय माहितीये का? चिकन नेक. हा आपला इंडियाचा चिकन नेक भाग त्यांना पाहिजे. सिक्कीमच्या इथलं. चिकन एक जर हे केलं नॉर्थ ईस्ट मध्ये सगळे राज्य तुटाले तुटायला आलं. सगळे. 5:30 वाजले सकाळचे आणि जस्ट मला जाग आली म्हणून बाहेर आलो आहे. किती शांतता आहे. आणि जो चंद्रप्रकाश होता, चंद्रप्रकाश पण निघून गेला आहे. तर मस्त काळोख आहे. सनराईज होईल 1-1.5 तासामध्ये. मागच्या वेळी 2 जण होतं टेंटमध्ये, आता 3 जण आहे. टेम्परेचर बाहेर टेम्परेचर आहे 16 डिग्री सेल्सिअस. झोप मस्त. आणि आत्ता बाहेर गेलो होतो तर थंडी होती. टेंटमध्ये आल्यावर मस्त गरम वाटते. गुड मॉर्निंग झालेली आहे. कसं वाटतंय? झोप लागली का पण तिकडं? तुम्ही क्रॅम्प जागेत का झोपलाय? इकडे एक जण पाठवायचा ना, काय झालं होतं? गोंजारीस आम्ही काल झोपलेलो पण काय झोप लागलेली कळलं ना. हो, पण 3 जण झोपला. इकडं आमच्याकडे 1 BHK मध्ये जागा होती. कळलंच नाही. निवांत होतं इकडं पण. होय, इकडं पण निवांत होतं. त्यात आम्ही झोपलो होतो 3 जण एकदा. पजा, मी आणि मोहित द मोलोज. काल 2-2.5 वाजता माझ्याकडे 2 पांड्याच होते. पांड्याच. कसलं मस्त वाटतंय हा. मस्त. गुड मॉर्निंग. सकाळ झाली आहे. सकाळचे 6:30 वाजलेत. मगाशी मी दाखवलं. आम्ही टेंटमध्ये होतो. त्यानंतर काय झोप लागली नाही. थोडेसे लोक आले ते सनराईज बघायला. मे बी पण त्यांना सनराईज नाही दिसला, कारण सनराईज फक्त आम्हाला दिसतोय, आमच्या 6 जणांना. कोणच नाही इथं. इथं आमचे टेंट. पाठीमागं कॉफी बनवायची चालली आहे. इथं कॉफी बनते आणि I'll show you the sunrise.
सकाळचे 7 वाजलेत, सनराईज पूर्णपणे झाला आहे. पाठीमागचा व्ह्यू खूप सुंदर आहे. समोर धरणाची भिंत आहे, पाठीमागं आमचा टेंट आहे आणि आता रॅपअप सुरू आहे कारण आता आम्हाला लवकर निघायचं आहे. 2 प्लॅन आहेत, सौरभला जायचं आहे, वाईला जॉलीची मिसळ खायला, पण मला काय जायचं नाही. लेट्स सी हाऊ द प्लॅन गोज. बट तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर नक्की कसा वाटला हे कमेंट करून सांगा. शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवला, जास्त डिटेल्डमध्ये किंवा सिनेमॅटिक वेमध्ये नाही बनवला कारण एवढा वेळ पण नव्हता. कारण मला काल इच्छाच नव्हती, मी पूर्ण झोपेत होतो पूर्ण दिवसभर. पण सकाळी ह्या व्ह्यूमुळं काय म्हणतात त्याला वर्थ इट झालं कालचा एफर्ट सगळा. तर नक्की व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगा कमेंट करून. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.